तेवढ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि तिच्या कानावर एक गाण्याचे कडवे आले. बरोबर त्याच वेळेस तो आपल्या कारमध्ये बसलेला आणि त्यालाही तेच गाणे ऐकू आले. तो सीटला टेकून डोळे मिटून ते गाणे ऐकत बसला. त्याने आपला हात स्टीअरिंगवर ठेवला. तेवढ्यातच त्याला काहीतरी क्लिक झालं. त्याने मानवला फोन केला. त्याने पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला. मानव, त्या संग्रामच्या घरातल्यांचे फिंगरप्रिंट मॅच होतायत की नाही हे चेक केलंस का? त्याने अस्वस्थपणेच विचारलं. सॉरी सर, ते चेक नाही केलं. बाकीच्या पण केसेस होत्या छोट्या मोठ्या, तर त्यास निपटण्यात वेळ गेला. मानव त्याला म्हणाला. ठीक आहे, पण आजच त्यांना बोलवून फिंगरप्रिंट मॅच करा. आणि हो, या सगळ्या केसची माहिती मीडियापासून जरा लांबच ठेवा. उगाचच या सगळ्याचा गोंधळ होईल. आग्नेयने त्याला इन्स्ट्रक्शन दिले. हो सर, पण अजून एक प्रॉब्लेम होईल. निदान मला तरी असं वाटत आहे. मानव आपल्या मनातली शंका त्याला बोलत म्हणाला. कोणता? त्याने आपले डोके सीटला टेकवत सुस्कारा सोडत विचारले. त्यांच्या घरातले फिंगरप्रिंट चेक करून देतील का? नाही म्हणजे? चेक करायचं म्हणजे आपण एक प्रकारचा डाऊट घेणं झालं ना त्यांच्यावर. आणि त्यांच्या घरातले उगाचच या गोष्टीवर ड्रामा क्रिएट करतील असं निदान मला तरी वाटतंय. त्यात ते घर म्हणजे राजेशाही. उगाचच या गोष्टीचा विनाकारण बाऊ केला जाईल. मानव त्याला म्हणाला. ते मी करतो मॅनेज. तुम्ही फक्त त्यांना कल्पना द्या की पोलीस स्टेशनला यायची. नाही आले तर बाकीचं माझं मी बघून घेतो. आग्नेय त्याला म्हणाला. ओके सर, ठेवतो. मानवने असं बोलून फोन कट केला. आग्नेयने कार चालू करणार तितक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो पुन्हा गाडीतून उतरला आणि हॉस्पिटलकडे जाऊ लागला. जाता जाताच त्याने मनात काय काय बोलायचं ते ठरवलं. तो पुन्हा आपल्याकडे आलेला पाहून देवाक्षीचे डोळे विस्फारले. ती पुन्हा घाबरली. ते तुमच्या आईच्या बेलबद्दल बोलायचं होतं, तो म्हणाला. तिने फक्त होमध्ये मान हलवली. तो तिथल्या स्टूलवर जाऊन बसला. एकदा तिच्याकडे बघितलं. त्याला तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, पण तिचा चेहरा एकदमच शांत होता. त्यांना बेल सध्या तरी भेटू शकत नाही, कारण आता ही केस कोर्टात गेलेली आहे. त्यात भरीसभर म्हणून त्या आधीच बोलून मोकळ्या झाल्या आहेत की ही रिंग माझीच कानातली आहे. त्यामुळे जोपर्यंत हा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्येच राहायला लागेल. कोर्टाची तारीख 2 आठवड्यानंतर आहे. सो तुम्ही तुमच्या वकिलाला काही पॉईंट प्रेझेंट करायला लावले तर तेव्हा त्यांना बेल भेटू शकते. तो एवढंच बोलून निघून गेला. ती मात्र स्तब्ध होऊन त्याला जाताना बघत बसली. त्याच्या मनाचा थांब पत्ता तिला लागत नव्हता. समुद्रासारखाच होता तो, अगदीच विशाल आणि खोल. त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखणे समुद्रातली रहस्य शोधण्यासारखं होतं. अजूनपर्यंत तरी त्या समुद्रातली रहस्य आणि त्यात काय काय दडलेलं आहे हे कोणीच ओळखू शकलेलं नव्हतं. फक्त त्या समुद्रालाच माहीत आहे की काय त्याच्या मनात लपलेलं आहे. इकडे तो कारमध्ये बसला. त्याला आठवलं जेव्हा तो या केसचा तपास करत होता आणि कसं कसं तो तिच्यापर्यंत पोचला. मानव, संग्रामचे कॉल रेकॉर्ड्स आले का? आग्नेयने त्याला चेअरला टेकत विचारलं. येस सर. तो त्या दिवशी त्याच्या मित्राबरोबर बोलत होता आणि लाचचा फोन एका मुलीला केला होता की नक्की आला होता. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. केला होता त्याने स्वतःहून. मानव त्याला म्हणाला. ठीक आहे,
तो नंबर ट्रेस करून ठेवा. चौकशीसाठी आपल्याला तिथं जावे लागेल, आग्नेय मानवला म्हणाला. ओके सर. मानवने असं बोलून तिथून निघून गेला. थोड्या वेळाने काहीतरी टाइमपास म्हणून त्याने आपला फोन ओपन केला. त्यात व्हॉट्सॲपला शिवानीने काहीतरी मेसेज केला होता. त्याने व्हॉट्सॲप ओपन केलं तर वर एक फोटो होता आणि खाली लिहिलेलं होतं की थोडा वेळ घे, पण लग्नाबद्दल विचार नक्की कर. तो फोटो ऑटोमॅटिकली अपलोड झाला. तर त्याच मुलीचा होता जो त्याला विराटने दाखवला होता. त्याने एकदा नजर टाकली आणि उगाचच तिचा फोटो आपल्या फोनमध्ये नको म्हणून डिलीट मारणार होता. तो डिलीट ऑप्शनवर क्लिक करणार इतक्यात त्याला काहीतरी दिसलं. त्याने फोटोवर क्लिक केलं आणि काहीतरी झूम करून बघितल्यासारखं बघू लागला. तो तिच्या कानाचा भाग झूम करून बघत होता. तिच्या कानात तीच रिंग दिसत होती जी त्याला फार्म हाऊसवर सापडलेली. रिंग स्पष्ट दिसत नव्हती एकदम, पण अस्पष्ट दिसत होती. ही रिंग तर सेम टू सेम आहे. हिची तर नसेल ही? नाही, कदाचित नसेल. या जगात अशा किती मुली आहेत जी अशी सेम टू सेम रिंग घालत असतील, आणि हिच्याकडे तर बघून वाटत नाही की ही कोणाचा खून वगैरे करेल. तो आपल्या मनात विचार करत म्हणाला. सर, त्या फोन नंबरचे लोकेशन ट्रेस झालेलं आहे. जायचं का आपण तिथे? मानवने विचारलं. तसं तो आपल्या विचारांमधून बाहेर आला. हो, चल जाऊया, तो म्हणाला आणि ते तिथे जायला निघाले. ते दोघेही एका छोट्या घरासमोर आलेले. समोर नेमप्लेट लावलेली, देवाक्षी कुमुदिनी देसाई असं त्या नेमप्लेटवर लिहिलेलं होतं. नेमप्लेट वाचून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. त्यांनी बेल वाजवली. बराच वेळ त्यांनी वाट बघितली, पण दार उघडले गेले नाही. म्हणून पुन्हा त्यांनी बेल वाजवली. असं 2-3 वेळा झालं. तो अजून एकदा बेल वाजवणार इतक्यात दार उघडलं गेलं. समोर एक मध्यमवर्गीय स्त्री उभी होती. दिसायला अगदीच गोरीपान. थोडीफार ती देवाक्षीसारखी दिसली त्याला. तिच्या आईने त्या दोघांना बघितलं. ते दोघेही पोलीस आवेशात होते. त्यांना बघून त्यांचा चेहरा पांढरा फिकट पडलेला, चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उठलेले. तुम्ही कशासाठी आला आहात? देवाक्षीच्या आईने घाबरून विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तुम्हाला तर माहीतच असेल की आमदार साहेबांच्या मुलाचा खून झालेला आहे, आग्नेय त्यांच्यावर नजर रोखत म्हणाला. तसं त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसले. तो असं बोलल्यामुळे त्यांनी भीतीचा एक आवंढा गिळला. हो, म्हणजे न्यूज बघितली होती, पण हे तुम्ही आम्हाला का सांगत आहात? देवाक्षीची आई अडकळत म्हणाली. त्यांच्या चेहऱ्यावर आता 12 वाजलेले होते. तसं त्याने त्यांच्याकडे आपल्या थंड नजरेने बघितले. त्याची ही बेधक नजर कोणालाही धडकी भरवेल अशीच होती. त्यात त्यासुद्धा अपवाद ठरल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या पदराने चेहऱ्यावरचा आणि गळ्यावरचा आलेला घाम पुसला. आम्ही आत येऊ शकतो का? अजून बरीच चौकशी करायची आहे, मानवने त्यांना विचारले. हो, या. त्या मनात नसतानाही उगाचच बोलल्या. ते दोघेही आत आले आणि तिथल्या छोट्या सोफ्यावर बसले. दोघेही तिथले निरीक्षण करत होते. घर अगदीच व्यवस्थित होतं. छोटं होतं, पण प्रत्येक वस्तू आपापल्या जागेवर होती. तुमचं काम काय होतं नक्की? त्यांनी त्या दोघांना भिचकतच विचारले. ते संग्राम इनामदारने शेवटचा फोन याच लोकेशनला केला होता. म्हणजे त्याचा जेव्हा
खून झाला त्याच्या 4-5 तास अगोदर तरी. आग्नेय त्यांच्या मनाचा ठाव घेत बोलला. एखाद्या वेळी चुकून केला असेल. त्या शिताफीने आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता म्हणाल्या. हा फोन नंबर तुमचाच आहे का? त्याने फोनमधून एक नंबर दाखवत विचारलं. तसं त्यांचा चेहरा अजूनच पांढरा फिक्कट पडला. नाही, माझ्या मुलीचा आहे. देवाक्षीची आई घाबरून म्हणाली. आय थिंक त्यांचं नाव कुमुदिनी आहे का? मानवने विचारलं. मानव कोणत्याही गोष्टीचं कुठेही लिंक लावत होता. नाही, माझं नाव कुमुदिनी आहे आणि तिचं नाव देवाक्षी. आई आपल्या चेहऱ्यावरचा घाम हाताने पुसत म्हणाली. ओके, त्या कुठे बाहेर गेल्या आहेत का? आग्नेय आजूबाजूला घरात बघत विचारले. नाही, ती रूममध्ये आहे. तिची तब्येत बरी नाहीये म्हणून आराम करत आहे, तिची आई म्हणाली. आम्हाला त्यांना भेटायचं होतं. प्लीज तुम्ही त्यांना बोलवू शकता का? मानवने त्यांना इकडे तिकडे बघत विचारलं. प्लीज तुम्ही नंतर येऊ शकता, पण खरंच ती सध्या यावेळी खूपच जास्त अशक्त आहे. त्यामुळे मला वाटत नाही की अशा अवस्थेत ती तुम्हाला योग्य ती माहिती देईल, तिची आई म्हणाली. मॅडम, माफ करा, पण आम्हाला त्यांच्याशी आत्ताच बोलणं गरजेचं आहे. समजून घ्या. केसची खूप महत्त्वाची माहिती आम्हाला त्यांच्याकडून मिळू शकते. मानव त्यांना रिक्वेस्ट करत म्हणाला. पण ती खरंच आजारी आहे. एकतर त्या संग्रामच्या खुनाची तिने धास्ती घेतलेली आहे. त्यात तुम्ही तिला काहीतरी प्रश्न विचारणार आणि या सगळ्यात तिला त्रास होईल. आई म्हणाली. 1 मिनिट, पण त्यांनी का धास्ती घेतलेली आहे? धास्ती तर त्यांनी खून केला असता तर घ्यायला हवी ना? आग्नेय तिच्या आईकडे शंकेने बघत म्हणाला. तिच्या आईने थोडा वेळ पॉज घेतला. एक आवंडा गिळत बोलायला सुरुवात केली. हो, खून केला असता तर भ्यायला हवी होती, पण ती लहानपणापासूनच भित्री आहे. पहिल्यापासूनच तिला अशा गोष्टी घडल्या की भीती वाटायची, आई म्हणाली. याचा अर्थ आम्ही असा समजायचा की तुमच्या मुलीची आणि त्याची ओळख आधीपासूनच होती. आग्नेय आपली धारदार नजर त्यांच्यावर टाकत म्हणाला. हो, त्याची आणि तिची ओळख होती आधीपासून. त्या आपल्या मनात असलेल्या भीतीच्या भावनेला लपवत म्हणाल्या. म्हणजे याचा अर्थ आम्ही काय समजायचा? तुमचा आणि तुमच्या मुलीचा या खुनाशी नक्कीच संबंध असू शकतो. आग्नेय आपले दोन्ही भुवया वर करत म्हणाला. त्याची आणि तिची ओळख त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये झाली होती आणि तेही फक्त एकदाच. तेव्हा ती त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलींना डान्स शिकवायला जात होती, तिची आई म्हणाली. ओके, आम्हाला तरीही त्यांच्याशीच या विषयावर चर्चा करायची आहे. प्लीज तुम्ही बोलवू शकता का त्यांना बाहेर? आग्नेयने विचारलं. ठीक आहे, बघते ती येते की नाही, त्या नाईलाजाने म्हणाल्या. त्यांनी तिच्या रूमचे डोअर वाजवले. तिने हळूच डोअर अनलॉक केले. तसं त्या तिच्या रूममध्ये गेल्या. त्यांचं थोडा वेळ काहीतरी बोलणं चाललेलं होतं. कदाचित त्या तिला काहीतरी समजवत होत्या. नंतर त्या बाहेर आल्या आणि त्यांच्या मागे ती हळूहळू चालत येऊ लागली. आई तिला डोळ्यांनीच मी जाते असं खुणवून निघून गेली. आईने तिथून जावं अशी तरी तिची इच्छा नव्हती. त्यामुळे ती गेल्यावर अजूनच जास्त अस्वस्थ झाली. आता हॉलमध्ये फक्त ते तिघेच राहिले होते. विचार करून मानव थोडं वैतागत म्हणाला.
तिला मगाशीच प्रश्न विचारलेला की संग्रामने तिला फोन का केलेला, पण तिने शांत बसणेच निवडले. माहीत नाही का केलेला, ती म्हणाली. तिच्या या उत्तरावर त्यांना पुढचा प्रश्न काय विचारायचा हे समजायचं बंद झालेलं. ते दोघेही तसेच थोडा वेळ शांत बसले. आग्नेयचं निरीक्षण करत होता. ती खूपच जास्त घाबरलेली दिसत होती. तिचा चेहरा फोटोमध्ये पहिल्यासारखं दिसत नव्हता. अगदी निस्तेज झाला होता. दिसायला खूपच जास्त सुंदर होती. पण तिची सुंदरता आता कुठेतरी लुप्त झाली होती. ना चेहऱ्यावर कॉन्फिडन्स होता, ना वागण्यात शांतपणा दिसत होता. फक्त तिची भिरभिरती नजर आणि अस्वस्थ झालेली नजर घरभर इकडून तिकडे फिरत होती, तर कधी बाहेरच्या आवारात जात होती. तिने केस एका वेणीत बांधले होते आणि त्याच्याच काही बटा तिच्या गालाला स्पर्श करत होत्या. तिने घातलेला बेबी पिंक कलरचा ड्रेस जो तिच्या शरीराचा प्रत्येक भागाला झाकत होता. गळ्यातसुद्धा ओढणी घेतलेली, त्यामुळे ती खूपच जास्त सोज्वळ मुलीसारखी वाटत होती. आईने थोड्याच वेळात कॉफी आणि पोहे आणून ठेवले. त्या दोघांनी आपापल्या प्लेट्स उचलल्या. आग्नेयने एक घास खाणार तोच त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. यांना पण द्या एक डिश. पोहे थोडे खाल्ले की बोलायला जोर येईल ना. तो देवाक्षीकडे बघत तिला टोमणा मारत म्हणाला. हो हो देते. आईने तिच्यासाठी सुद्धा एक प्लेट आणून ठेवली. तिने प्लेट हातात तर घेतली, पण ती तशीच हातात चमचा घेऊन पोह्याशी खेळत बसलेली. त्या दोघांचे निम्मे पोहे संपत आलेले, तरीसुद्धा ती अजून खाऊ की नको याच आविर्भावात बसली होती. जणू ती पाहुण्यांच्याच घरात जाऊन बसली असेल. खाऊन घ्या. तुम्हाला उत्तरे द्यायला खूप एनर्जी लागणार आहे आणि असंही हे तुमचं स्वतःचंच घर आहे. लाजताय कशाला, आग्नेय तिला म्हणाला. त्याच्या एवढ्या बोलण्यातच ती गार पडली आणि एक एक घास करत खाऊ लागली. खाण्याची तर इच्छा होत नव्हतीच, पण तो म्हणाला आहे म्हणून खायलाच लागेल या विचाराने जबरदस्ती ती खात होती. असंही मागच्या काही दिवसात जे काही घडून गेलेलं त्यामुळे तिचं खाण्यापाण्यावरून लक्षच उडून गेलं होतं. सॉरी बट तुम्ही मला तुमचा एक केस देऊ शकता का? आग्नेय आपली मोकळी डिश खाली ठेवत म्हणाला. तिने त्याच्या या वाक्यावर गोंधळून त्याच्याकडे बघितलं. सॉरी ऑड वाटलं असेल तुम्हाला, पण आमच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी इम्पॉर्टंट आहे हे सगळं. समजून घ्या. आग्नेय तिला विनंती करत म्हणाला. तिच्या आईला त्याच्या असं बोलण्याने काहीतरी शंका आली, पण त्यांनी नाईलाज म्हणून तिच्या रूममधून कांगव्यातून केसांचे सॅम्पल त्याच्याकडे दिले. त्याने ते एका प्लास्टिकच्या पॉकेटमध्ये बंद केले. तुमचेही सॅम्पल भेटले तर अजून बरे होईल, आग्नेय तिला म्हणाला. आई जबरदस्ती रूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि तिच्या आईने केसांचे सॅम्पल त्याच्याकडे दिले. त्याने त्या दोघींचे केस असणाऱ्या पॉकेटवर त्यांची आपापली नावे लिहिली आणि तिथून निघून गेला. सर, मला ना त्या देवाक्षीवर आणि तिच्या आईवर डाऊट येत आहे. ती आणि तिची आई आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहेत. कारण बघा ना, त्या दोघी किती घाबरल्या होत्या. त्या देवाक्षीचं वागणंसुद्धा संशयास्पद वाटलं मला. मानव कारमध्ये
बसत आपला अंदाज बांधत म्हणाला. हो, ह्या दोघींवर बारीक लक्ष ठेवायला हवं. आग्नेय सीट बेल्ट लावत म्हणाला. मला वाटतं की आपण त्यांच्या घराची झडती घ्यायला पाहिजे होती, मानव म्हणाला. अशी कशीही आपण कोणाच्या घरची झडती घेऊ शकत नाही. त्याला वॉरंट लागतं. आग्नेय आपले डोळे गोल गोल फिरवत म्हणाला. सॉरी सर, ते लक्षात नव्हतं. असंच सहज बोलून गेलो, मानव खजील होत म्हणाला. त्याला आपल्या बोलण्याचाच पश्चाताप होऊ लागला की आपल्याला एवढी सारी गोष्ट माहीत नाही. तो फक्त एवढंच म्हणाला. आता आपण कुठे जायचंय? मानवने कार चालू करतच त्याला विचारलं. आता आमदार साहेबांच्या घरी जायचंय. त्यांच्या पण घरातल्या स्त्रियांचे सॅम्पल नको का घ्यायला? आग्नेय हसत म्हणाला. हो, मला तर वाटतं आजचा दिवस केस गोळा करण्यातच निघून जायचा. त्याच्यावर आपली भांडीसुद्धा येतील, मानव हसतही म्हणाला. तसं तो सुद्धा या जोकवर हसू लागला. ते दोघे निघून गेले तसे दोघींनीसुद्धा सुटकेचा श्वास सोडला. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेच्या अपडेट्ससाठी माझ्या कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करा आणि